नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। सत्य, निर्भीड आणि वेगवान बातम्यांचा आवाज। सबस्क्राइब करायला विसरू नका। अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या प्रमुखपदी गणेश वारुळे साहेब यांची नियुक्ती। दक्षता व शांतता कमिटीच्या वतीने सत्कार। अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या प्रमुखपदी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री गणेश वारुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांच्या या नियुक्तीबद्दल दक्षता व शांतता कमिटीच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला। हा सत्कार कार्यक्रम गौतमी भिंगारदिवे, गायत्री धवटे, कविता भिंगारदिवे, शिवानी रासने, कल्पना रासने, सुरेश भिंगारदिवे, मोहिनी कडलक, सोमनाथ वडणे, प्रशांत भिंगारदिवे, सचिन साळवे, बाळासाहेब सूर्यवंशी यांच्या हस्ते पार पडला। पोलीस निरीक्षक श्री गणेश वारुळे हे कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय व जनतेत विश्वास निर्माण करणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात। आपल्या कार्यकाळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबरोबरच नागरिकांशी सुसंवाद साधत पोलिसिंग अधिक प्रभावी करण्याचा त्यांनी संकल्प व्यक्त केला आहे। यावेळी बोलताना गौतमी भिंगारदिवे म्हणाल्या, गणेश वारुळे साहेब यांची ही नियुक्ती म्हणजे नगर तालुक्यासाठी दिलासादायक बाब आहे। त्यांच्या अनुभव व कार्यशैलीमुळे परिसरातील कायदा सुव्यवस्था अधिक मजबूत होईल। सत्कार प्रसंगी दक्षता व शांतता कमिटीचे सर्व सन्माननीय सदस्य तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते। सर्वांनी गणेश वारुळे यांना पुढील कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या। यावेळी श्री गणेश वारुळे साहेब म्हणाले की दक्षता व शांतता कमिटीने माझ्यावर दाखवलेला विश्वास व दिलेला सन्मान ही माझ्यासाठी मोठी प्रेरणा आहे। नगर तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच नागरिक व पोलीस यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण करण्यासाठी मी सर्वांना सोबत घेऊन काम करेन। समाजात शांतता, सुरक्षितता व सलोखा टिकवण्यासाठी तुमचे सहकार्य मला सदैव आवश्यक आहे। न्यूज रिपोर्ट झहीर सय्यद। आपल्या पोलीस डिपार्टमेंटने प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत शांतता आणि दक्षता कमिटी नेमलेली आहे। त्या कमिटीचा नेमका उद्देश काय आहे की ज्या पोलीस स्टेशन आपल्या हद्दीमध्ये जे महिला असतील, मुली असतील, त्यांच्यावर जो अन्याय अत्याचार झालेला आहे तो समाजापुढे येत नाही किंवा त्या महिला मुली त्या गोष्टी सांगत नाही, तर त्यांना त्यांच्या जवळच्या व्यक्तीला ती गोष्ट सांगायची असते। त्यासाठी आपण आपल्या हद्दीतील जेवढ्या महिला असतील त्यांचा एक मधील मीडिएटर म्हणून आपण महिला दक्षता कमिटीचा उपयोग करून घेत असतो। त्या पद्धतीने आपण त्यांना ज्या ज्या अडचणी असतील त्या अडचणी आपल्याला या कमिटीद्वारे समजतात आणि त्यानंतर आपण त्यामध्ये कायदेशीर कारवाई करत असतो। जर अशा पद्धतीने इतर काही गोष्टी तुम्हाला जर आढळण्यात आल्या समाजामध्ये, कॉलेज किंवा शाळा किंवा गावामध्ये, तर तुम्ही प्रथमतः आम्ही नेमलेल्या ज्या महिला कमिटीचे सदस्य आहेत भिंगारदेव मॅडम आणि कर्डक मॅडम, धनवटे मॅडम, तर यांचे संपर्क साधून आपण त्यामध्ये 100% कायदेशीर कारवाई करू। आज दिनांक 17/2/2026 रोजी वारुळे सर यांनी तालुका पोलीस स्टेशन मध्ये त्यांचा पदभार स्वीकारला। त्याबद्दल आम्ही दक्षता आणि शांतता कमिटीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। तसेच प्रत्येक वेळेस महिलांवर अन्याय अत्याचार घडत असतात, त्यासाठी एक दक्षता आणि शांतता कमिटी नेमलेली आहे। मी गौतमी भिंगारदिवे आज महिलांवर जे सामाजिक काम करत आहे, जे महिलांवर जे अन्याय अत्याचार झालेला आहे त्याच्यासाठी मी समाजाच्या तळागाळात जाऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे। तसेच शांतता व दक्षता कमिटीच्या माध्यमातून मला धनवटे मॅडम असतील, गव्हाणे सर असतील, आज कर्डक मॅडम असतील, हे मला प्रत्येक वेळेस नाही का कोणत्या पण महिलावर अन्याय अत्याचार झाला तर आमच्या हाकेला जाऊन येत असतात आणि महिला जो संवाद होत असतो शाळेत असेल, व्हॉट्सअप फेसबुकवर असेल, महिलांना कोण अन्याय अत्याचार करत असेल, त्यांना ब्लॅकमेल करत असेल, तर त्या मार्फत महिला दक्षता कमिटी तत्पर असते आणि प्रत्येक क्षेत्रातील महिलांवर अन्याय अत्याचार झाल्यावर ते उघडपणे काही गोष्टी बोलू शकत नाही। त्या संवाद साधण्यासाठी एक पोलीस प्रशासनाने दक्षता कमिटी म्हणून महिलांची नेमणूक केलेली आहे आणि प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये एक अशी कमिटी आहे की त्यांचा संवाद आणि पोलीस स्टेशनचा संवाद होऊन महिलांवर जो अन्याय अत्याचार झालेला आहे त्यासाठी ते प्रत्येक वेळी आम्हाला मदत करत असते।